धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराला जोरदार गती देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 5 येथे आयोजित कमळ विजयी संकल्प विराट सभा उत्साहात पार पडली. या सभेला आमदार अनुपहिया अग्रवाल, माजी आमदार कुणाल पाटील, आमदार राम भदाणे तसेच अरविंद जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभेला गर्दी केली. गर्दीतूनच उमेदवार संध्या सागर कांबळे, नागसेन दामोदर बोरसे, प्रतिभा शिवाजीराव चौधरी आणि कृपेश लक्ष्मण नांद्रे यांच्या विजयाचे संकेत स्पष्टपणे दिसून आले. नेत्यांच्या भाषणातून भाजपच्या विकासाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला. धुळे शहराच्या विकासासाठी भाजपच सक्षम पर्याय असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. आमदार अनुपहिया अग्रवाल, माजी आमदार कुणाल पाटील, आमदार राम भदाणे आणि अरविंद जाधव यांनी प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व भाजप उमेदवार धुळे शहरातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. या विराट सभेमुळे प्रभाग 5 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. नदीकाठी आपण प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर बांधलं होतं. केले ना तुम्ही सर्वांनी दर्शन? अयोध्येला जावं लागलं का? आणि नदीकाठचे मंदिरं तोडले, आठवतं का? आणि तिथं काय टाकलं? वाईट वाईट वस्तू ठेवून दिल्या आणि म्हणे महाराज लोक हे वापरायचे. आता तुम्हाला मंदिर बांधणारा भाऊ पाहिजे का मंदिर तोडणारा पाहिजे हे तुम्हाला ठरवायचं आहे. जसं तुम्ही विधानसभेला बाहेर निघाले, वाजत गाजत भरपूर ठिकाणी महिला निघाल्या आणि भारतीय जनता पार्टीला मतदान केलं. 60% धुळ्याच्या इतिहासात पहिल्यांदा माझ्या सनातनी बांधवांनी 60% मतदान केलं. 60%. हीच अपेक्षा या 15 तारखेला तुमच्याकडनं मला आहे. फक्त तुम्ही 80% मतदान करा. मी माझ्या या लाडक्या बहिणींसाठी भरपूर कार्यक्रम केले. मी साड्या वाटल्या, घेतल्या ना, तेही पोटात दुखलो. अनुप अग्रवालने साड्या वाटल्या. अरे वाटल्या. आता परत मी माझ्या बहिणींना भाऊबीजची भेट देणारच आहे. ताई, तुम्ही सर्व 4 जण फक्त निवडून नाही येणार, फार मोठ्या मताने निवडून येणार आहेत. खरं आहे का खोटं आहे? आणि त्यामुळे तुम्ही निवडून आल्यानंतर हे अतिक्रमण घरांचा आणि हा सिटी सर्वेचा प्रश्न हा कायमस्वरूपी निकाली काढून टाका. ते करण्याकरता आमची जी काही मदत लागेल ती मदत महापालिकेमध्ये तुम्हाला करायचं काम आम्ही करू, हा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देतो. आज तुम्हाला सांगतो की खूप चांगले उमेदवार तुम्हाला भेटलेत. आमच्या प्रतिभाताई तर एवढ्या खालपर्यंत जाऊन काम करतात. प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायचं यांचं काम आहे. मला बरेच लोक सांगत होते, म्हणे ताई सकाळी वॉकला जरी निघाल्या म्हणे तरी सुद्धा प्रत्येक प्रभागामध्ये फिरत आपल्या समस्या काय ते समजून घेत असतात आणि सगळ्यांना भेटत असतात. आणि त्यामुळे असे उमेदवार आहेत. आमच्या दुसऱ्या उमेदवार त्या ठिकाणी नागसेन भाऊ, अत्यंत सक्षम, ज्यांना फार मोठा अनुभव आणि एक काम करण्याची धमक असलेला आमचा हा नेता आहे. की या धुळे महानगरपालिकेची सत्ता आणि या धुळे शहराचा चेहरा मोहरा, या धुळे शहराचा येणारा 5 वर्षासाठीचा दिशा आणि दशा हा निवडण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. भारतीय जनता पार्टीच्या तर्फे संबंध धुळे शहरामध्ये कमळाच्या निशाणीवर हे पॅनल देण्यात आलेलं आहे. या पॅनलच्या साठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल साहेब यांच्या नेतृत्वामध्ये, माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज सर्वजण आपण आपले उत्तर महाराष्ट्राचे सर्व नेते आपण काम करतोय. ज्या भारतीय जनता पार्टीच्या मध्ये आम्ही सर्व काम करतो ती भारतीय जनता पार्टी या देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचाराच्या ध्येय धोरणावर चालणारी पार्टी आहे. आमची तुम्हाला सर्वांना या व्यासपीठाच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी निर्णय करताना आपल्या सर्वांच्या कल्याणकारी योजना, गरिबांसाठी राबवणाऱ्या योजना कोणी राबवल्या, कोणत्या पक्षांनी राबवल्या,
कोण आपल्या सुखदुःखामध्ये रात्रंदिवस येतं, कोण आपल्या कामामध्ये रात्रंदिवस तिथं उभं राहतं, हे निर्णय हे 15 तारखेला मतदान करण्याच्या पूर्वी हा विचार आपल्या सर्वांना या निमित्ताने करायचा आहे. आज आपला हा जैनचा परिसर अतिशय हुशार, सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांचा परिसर आहे आणि हा परिसर अतिशय विचारपूर्वक मतदान करताना सर्व गोष्टीचा विचार तिथं करतो.